नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. तुमच्यासाठी मी किचन हॅक सेकंड पार्ट घेऊन आलेले आहे. तर यामध्ये मी खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर, डिटर्जंट हे सगळे एकत्र करायचं. एका स्प्रे बाटलीमध्ये भरायचं आणि पूर्ण टाईल्सवर स्प्रे करायचं. 5 मिनिटं तसंच ठेवायचं आणि मग 5 मिनिटांनंतर स्क्रबरने ते घासून काढायचं. मग पाण्याने धुवून घ्यायचं. एकदम चकाचक निघतं. लाईट बोर्ड साफ करण्यासाठी वापरात नसलेला टूथब्रश पाण्यात ओला करून घ्यायचा. त्यानंतर त्या ब्रशवर थोडीशी कोलगेट लावायची आणि तो लाईट बोर्ड ब्रशने घासून काढायचा. कोलगेटमुळे लाईट बोर्ड एकदम पांढरा शुभ्र निघतो. डबे पुसून काढण्यासाठी 1 बाउल पाण्यामध्ये थोडं विम जेल मिक्स करायचं आणि प्लास्टिक कागद त्यात बुडवून डबे त्या कागदाने पुसायचे. मग ओल्या कापडाने एकदा आणि कोरड्या कापडाने एकदा पुसून घ्यायचे. डबे अगदी घासल्यासारखे चकचकीत स्वच्छ होतात. घराच्या कडाकोपऱ्यामध्ये फरशीवर काळी घाण बसलेली असते किंवा काळे डाग पडलेले असतात. अशा वेळी त्यावर थोडंसं व्हिनेगर, बेकिंग सोडा मिक्स करून टाकायचं आणि घासणीने घासून काढायचं. डाग साफ होतात. किचन ओट्याचा तेलकटपणा, चिकटपणा काढण्यासाठी अर्धी वाटी व्हिनेगर आणि अर्धी वाटी पाणी एका स्प्रेमध्ये भरून ते पूर्ण किचन ओट्यावर स्प्रे करायचं आणि कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं. भिंतीवर ओढलेल्या पेन, पेन्सिल, कलरच्या रेघा निघून जाण्यासाठी थोडासा बेकिंग सोडा ओल्या कापडावर घ्यायचा आणि रेघा ओढलेल्या ठिकाणी रगडून पुसायचं. लायटरवर चिकट डाग किंवा गंज आलेला असेल तर तो काढण्यासाठी अर्ध लिंबू घ्यायचं. त्यावर थोडासा सोडा टाकायचा, थोडंसं व्हिनेगर टाकायचं आणि त्या लिंबाने लायटरवर रगडायचं. गंज आणि डाग निघून जातात. खिडकीच्या काचा पुसण्यासाठी व्हिनेगर प्लस पाणी मिक्स करायचं आणि ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं. जेव्हा तुम्हाला काचा स्वच्छ करायच्या असतील तेव्हा तयार करून ठेवलेले सोल्युशन काचेवर स्प्रे करून घ्यायचं. स्प्रे नसेल तर कापडाने ते काचेवर लावून घ्यायचं. 5 मिनिटं थांबायचं आणि मग धुवून टाकायचं. काचा एकदम मस्त निघतात. किचनचं सिंक साफ करण्यासाठी व्हिनेगर प्लस बेकिंग सोडा प्लस पाणी मिक्स करायचं आणि ते सिंकमध्ये स्प्रे करून घासून काढायचं. सिंक एकदम स्वच्छ होतं. फ्रीज साफ करण्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी व्हिनेगर मिक्स करायचं आणि त्यात कापड ओलं करून फ्रीज पुसून काढायचा. त्यामुळे फ्रीज तर स्वच्छ होतंच, त्यामधला येणारा कोबट वाससुद्धा निघून जातो. या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं किचन हॅक आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. किचन हॅक्स आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.